लक्ष्मीकांत देशमुख यांच्या अग्निपथ या कथासंग्रहातून हिरा जो भंगला नाही. आप्पा, काल रात्री तुझ्याकडे जेवताना मी फारसं बोललो नाही व त्यानंतर रेस्ट हाऊसवरही मी प्रवासानं थकलो असल्याचा बहाणा करून तुला कटवलंच. खरं सांगायचं झालं तर माझ्या मनात जे डाचत होतं ते कसं विचारावं हा प्रश्न पडला होता. ते खरं का खोटं हा संभ्रम होता. तुला ते विचारलं तर काय वाटेल याची भीती वाटत होती. आमची ॲम्बॅसेडर कार उस्मानाबादकडे वेगानं धावत होती. सकाळची प्रसन्न व थंड आल्हाददायी वेळ होती. खिडकीतून अंगावर येणारा वारा ताजगी देत होता. आप्पाला आवडते म्हणून मोगरा फुल्लाची कॅसेट कार डेकवर वाजत होती आणि आप्पा त्याच्या नेहमीच्या पद्धतीनं दिलखुलास बोलत होता. पण माझंच मन थाऱ्यावर नव्हतं. त्याला काल रात्री जे विचारायचं होतं त्यासाठी मनोमन मी शब्दांची जुळवाजुळव करीत होतो. उस्मानाबाद यायला अजून अर्ध्या तासांचा अवधी होता. एकदा तिथं पोचलं की मला मीटिंगमध्ये क्षणभरही फुरसत मिळणार नव्हती. संध्याकाळी परतताना आमच्यासोबत कदाचित इतर काही माणसे असणार होती. मग त्यांच्या समक्ष हे बोलणं शक्यच झालं नसतं. म्हणून मला आत्ताच त्याच्याशी बोलायला हवं होतं. मी इशारा करून ड्रायव्हरला टेप बंद करायला सांगितलं. आप्पानं माझ्याकडे शांतपणे त्याच्या चष्म्यातून पाहिलं व हलकेच हसत म्हणाला, एवढ्या लांबलचक प्रस्तावनेची काय गरज होती? सरळ सरळ काय ते विचार ना. काल तुझ्याकडे भूमला येताना सरमकुंडी फाट्यावर चहासाठी थांबलो होतो. तिथं इंदिरा गांधी शिक्षण संस्थेचे सेक्रेटरी सपकाळ भेटले होते. भूमपर्यंत माझ्या गाडीत ते होते आणि कर्कश आवाज करीत कार थांबली. समोरून एक गाय पळत आली होती व बाजूला नुसत्याच पडून गेलेल्या पावसामुळे चिखल झाला होता म्हणून ड्रायव्हरने करकचून ब्रेक मारले होते. आम्ही दोघेही बसल्या जागी काहीसे उडत मागे आदळलो होतो. जरा सावकाश रामभाऊ, मी आवाज चढवीत ड्रायव्हरला म्हणालो. जी सर म्हणत त्यानं पुन्हा कार सुरू केली. मला सपकाळनं कारमध्ये जे सांगितलं त्यावर विश्वास बसला असं नाही, पण तरीही मला जे सूचित करायचं होतं, आपल्याला विचारायचं होतं ते स्पष्ट शब्दात उच्चारणं अवघड वाटत होतं. त्यानं जर तुला शाळेच्या इमारत भाड्याबाबत सांगितलं असेल तर मी एवढंच म्हणेन, ते बरंचसं खरं आहे. मला शिक्षणाधिकाऱ्यांना भाड्याची 4 वर्षाची थकबाकी मिळण्यासाठी 25,000 द्यावे लागले. मी ते दिले. माझा अगदीच नाईलाज झाला होता. आप्पानं माझी नजर चुकवीत खिडकीतून बाहेर पाहत स्वच्छपणे सांगून टाकलं होतं आणि वाटलं मला फारसा धक्काबिक्का बसलेला नाही. कदाचित मनाच्या सुप्त पातळीवर सपकाळनं जे काल रात्री समरसून जे काल रात्री सरमकुंडीहून भूमला येताना सांगितलं होतं त्यात सत्यांश आहे हे स्वीकारलं होतं. महसूल खात्यात 15 वर्षे काम करून झाल्यानंतर अशा गप्पस्फोटानं मन हादरायला आता मी बनचुका राहिलो नव्हतो आणि त्या अर्थानं मी बराचसा निबर झालो होतो, पण पुरता झालो नव्हतो. कारण ध्येयानं भारले जाऊन आपल्याला आपापल्या जागी शांतपणे समाजोपयोगी काम करणारे जे अनेक छोटे मोठे दीपस्तंभ माझ्या पाहण्यात होते व त्यांच्या प्रकाशात मलाही मोहावर मात करीत माझ्या बरबटलेल्या खात्यात स्वच्छ राहण्याची प्रेरणा देत होते, त्यात आप्पा नामक दीपस्तंभही होता. तो माझा निकटचा मित्र तर होताच, पण कन्या शाळेच्या माध्यमातून ग्रामीण स्त्रीच्या पुनरुत्थानाचं त्यानं स्वप्न पाहिलं होतं व गेली 10-12 वर्षे जिद्दीनं काम करीत होता. आपल्या आप्पाची ही कबुली मला धक्कादायक तर वाटलीच, पण
त्याहून अधिक क्लेशदायी वाटली. दीपस्तंभाला काळजीनं घेरून त्याची दीप्ती काहीशी मलिन झाल्याची विदारक भावना मला स्पर्शून गेली. काल बोलताना सपकाळची शैक्षणिक घोडदौड समजून आली होती. 10 वर्षापूर्वी मी भूमला उपजिल्हाधिकारी वा प्रांत अधिकारी असताना त्याचं एकमेव हायस्कूल नुकतंच पूर्ण ग्रँटमध्ये आलं होतं व त्यानिमित्त शाळेत त्यानं एक कार्यक्रमही आयोजित केला होता. त्याचा मीच प्रमुख पाहुणा होतो. त्यानंतर अवघ्या 1.5 वर्षातच त्याच्या शाळेची मला कलेक्टरांच्या सूचनेप्रमाणे चौकशी करून त्याच्या शिक्षण संस्थेची कार्यकारिणी बरखास्त करून तिथं मुख्याध्यापकालाच प्रशासक नेमावं अशी मी शिफारस केली होती. तेव्हा तो म्हणाला होता, सर, तुम्हाला एवढंच दिसून आलं चौकशीत की मी शाळा फुल ग्रँटमध्ये आल्यानंतरही 2 वर्षे शिक्षकांना मात्र अर्धाच पगार देत होतो व त्यांच्या थकबाकीतून निम्मी रक्कम कापून घेतली होती. पण शाळेला मंजुरी मिळवण्यासाठी व ती ग्रँटमध्ये आणण्यासाठी मला काय काय करावं लागलं, किती पैसा कुठे कुठे EDI म्हणजे एज्युकेशन इन्स्पेक्टरपासून थेट मंत्र्यांपर्यंत पेरावा लागला, हे या चौकशीत कधीच पुढे येणार नाही. ते तुम्हाला कोणताही शिक्षक सांगणार नाही. आता ते परमनंट झालेत ना. हा भडवा मुख्याध्यापक तेव्हा माझे पाय चाटत होता. आता तुमच्या शिफारसीमुळे संस्थेचा प्रशासक बनलाय. ठीक आहे सर, मीही काही कच्च्या गोळ्या खेळणारा ऐरागैरा नाही. पुन्हा एकदा पैशाची थल्लीच मोकळी सोडावी लागेल इतकंच ना. बोला, माझी तयारी आहे. पुन्हा मी संस्थेचा सचिव होईन व बायको अध्यक्ष. तेव्हा मी तक्रार करणाऱ्या मुख्याध्यापकाचं पाहून घेईन. प्रशिक्षण संपल्यानंतरची माझी पहिलीच नियुक्ती होती भूमची. अजूनही नजर स्वच्छ व नितळ होती. रयत शिक्षण संस्थेत शिकल्यामुळे काही आदर्शवादी संस्कार मनात खोलवर रुजलेले होते. त्या पार्श्वभूमीवर सपकाळचे हे बोलणे मला शिसारी आणत होते. त्याच्या केवळ बोलण्यातच नव्हे तर एकूण व्यक्तिमत्वातच पैशाचा माजोरी दर्प भरून राहिलेला मला जाणवला. शाळेच्या शिक्षकांची तक्रार किती खरी होती याची पुन्हा प्रचिती येत होती. सपकाळचं बोलणं फुकाचं नव्हतं याची अवघ्या 1.5 महिन्यातच प्रचिती आली. ज्या शिक्षण संचालनालयानं मुख्याध्यापकाला प्रशासक नेमलं होतं ते आदेश रद्द करून पुन्हा पूर्वीच्या कार्यकारिणीकडे संस्था बहाल केली होती. मला याची कारणं जाणून घेण्याची इच्छाच झाली नाही. एवढं ते उघड व साफ होतं. मला तो सारा प्रकार कमालीचा धक्कादायक व ओंगाळवाणा वाटत होता. जणू मी कसून चौकशी करणारा व शैक्षणिक संस्थेतला बोकाळलेला भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करणारा हास्यास्पद झालो होतो. त्यावेळी मी सपकाळची भेट नाकारून माझा रोष व्यक्त केला होता. या 10 वर्षात सपकाळ भूम परिसरातील शिक्षण सम्राट झाला होता. त्याचे आजमितीला 3 हायस्कूल, 2 प्राथमिक शाळा, 1 B.Ed कॉलेज व 1 B.Ped कॉलेज सुरू होते व सर्व 100% अनुदानावर. त्याची उतू जाणारी श्रीमंती व पैसा कुणालाही सहजपणे त्याच्या 5ही बोटांतील सोन्याच्या व ग्रहाच्या अंगठ्यांवरून आणि जातिवंत नमुदेदार टर्रेबाज पुढाऱ्याप्रमाणे सुटलेला असल्यामुळे माणसलतेनं न दिसणाऱ्या गुबगुबीत मानेवर व बटणं उघडी टाकल्यामुळे पांढऱ्या केसांच्या छातीवर घसघसीत सोन्याच्या लॉकेटवरून जाणवत होती. टाटा सुमो व कानावर सदैव चिकटलेला मोबाईल फोन ही त्याच्या अधिकाधिक होणाऱ्या प्रगतीची खूण होती. सपकाळनं जाणीवपूर्वक मला कारमध्ये लिफ्ट मागितली असावी, कारण
त्याला भूम आल्यावर चौकात सोडल्यानंतर वळणावर मी जेव्हा मागे वळून पाहिलं, तो आमच्या कारच्या मागे येणाऱ्या टाटा सुमोत बसून जात होता. आप्पानं रात्री जेवायच्या वेळी त्याची पुष्टी केली होती. त्यानं मला सरम कुंडी फाट्यावर चहा घेताना पाहिलं. तेव्हाच काही बोलायचं असल्यामुळे मुद्दामच लिफ्ट मागितली होती. सर, मी गरीब भटक्या धनगर समाजाचा. खरं सांगतो, मेंढ्या पाळत मी गावोगावी लहानपणी हिंडलो आहे. आजकाल तुम्ही साहेब लोक व शासन बचपन बचाव मोहीम चालवता. त्या काळी माझं बालपण मी हरवून बसलो होतो. क्षणभर त्याच्या स्वरातली वेदना मला सच्ची वाटली, पण ते आजच्या त्याच्या पैशाच्या सदैव दरवळणाऱ्या घाणेरड्या दर्पात अविश्वसनीय वाटत होतं. मी जेमतेम मॅट्रिक शिकलो, मोठ्या कष्टानं, मोठ्या जिद्दीनं. तेव्हाच मी ठरवलं होतं, आपण याच क्षेत्रात उतरायचं. शाळा कॉलेज काढायची. ती काढणं तसं सोपं होतं सर, पण शाळेला मंजुरी मिळणं, मग अनुदान मिळणं, इमारतीचं भाडं मंजूर होणं, या प्रत्येक बाबीसाठी शासन पूर्ण पैसा देते. पण झारीतले शुक्राचार्य, दिल्लीतला मंत्री ते गल्लीतला स्कूल इन्स्पेक्टर नामक संत्री सारेजण पदोपदी अडवतात. पैशाची दक्षिणा दिल्याखेरीज झारी मोकळी होत नाही, हे मला आमच्याच जातीतल्या, आज अख्ख्या मराठवाड्यात शिक्षण संस्थेचं जाळं विणलेल्या एका बड्या सम्राटानं समजावून सांगितलं. साऱ्या आडवाटा खाचखळगे व मार्ग दाखवून. आणि मग मी कधी मागे वळून पाहिलं नाही. जाऊ द्या सपकाळ, हे मी जाणतो. शिक्षण विभागातील अनुदानाबाबतचा भ्रष्टाचार व सावळा गोंधळ आता मलाही पुरता माहीत झालाय. मी त्याला थांबवत म्हणालो, पण शिक्षण क्षेत्रात अनेक आदर्श आहेत. तुमच्याच गावचे आमचे परममित्र आप्पासाहेब, त्यांची शाळा एक आदर्श शाळा आहे. त्यांनी तुमचा मार्ग थोडाच अवलंबिला. माफ करा सर, पण तुम्ही व इतर काही चांगले सहकारी व चांगले संस्कार असल्यामुळे ते स्वच्छ राहिले, हे मलाही मान्य आहे. पण काळाप्रमाणे तेही बदलत आहेत. मागच्याच आठवड्यात त्यांच्या शाळेच्या इमारतीची थकबाकी मिळवण्यासाठी त्यांना शिक्षणाधिकाऱ्यांनी चक्क 25,000 मागितले आणि त्यांनी ते दिले. खोटं नाही सांगत. शिक्षणाधिकारी माझ्या दारू पार्टीचा दोस्त आहे व आमच्याच जातीचा आहे. त्यांनीच मला दारूच्या पेल्याच्या साक्षीनं सांगितलं. ते खोटं असणार नाही. ऐकून कडाडून वीज चमकावी व त्यानंतर डोळ्यांसमोर अंधारी यावी तसं मला वाटलं. आप्पानं असं काही केलं असेल हे खरं वाटत नव्हतं, पण ते 100% खोटं आहे असं माझं मनच मला ग्वाही देत नव्हतं. मनाचा विचित्र कौल मला अनाकलनीय वाटत होता, अपार क्लेश देत होता. सुरुवातीला आप्पांची कन्याशाळा खाजगी भाड्याची होती. त्यानं शाळा चांगली जोम धरताच स्वतःची इमारत बांधण्याचा ध्यास घेतला होता. 1,00,000 रुपये मोजून 1 एकर जागा घेतली व सुमारे 20,00,000 रुपये 5 वर्षात खर्च करून त्यानं 2 मजली भव्य अशी इमारत बांधली. त्याच्या उद्घाटन प्रसंगी मी उपस्थित होतो. मन प्रसन्न झालं होतं, पण त्याला आलेला खर्च व 20 लाखांचा आकडा पाहून मी दचकलो होतो. त्याला मी म्हणालो, आप्पा, अरे, सारी पुंजी व आजवरची कमाई तू शाळा बांधणीत खर्ची घातलीस. काय गरज होती एवढी देखणी शाळा बांधायची? खरं तर याच्या निम्म्यातही बांधून झाली असती, पण
उत्तम फर्निचर, सुसज्ज ग्रंथालय व प्रयोगशाळेची विपुल उपकरणं, हा सारा खर्च तू पदरमोड करून केलास. मला काळजी वाटते अतुल. आज मी आनंदाच्या सर्वोच्च शिखरावर आहे. एका तपस्येचे हे मी फल समजतो. आप्पा संघाच्या विचारसरणीचा असल्यामुळे सहसा भावनाविवश होत नाही, पण आज त्याचा आवाज भरून आला होता. या तपाच्या कालखंडात अनेक अडचणी आल्या, पण समाधान हे आहे की मी कोणतीही तडजोड केली नाही. कोणत्याच कामासाठी कधी कुणाला पैसा दिला नाही. माझं नशीब असं सिकंदर होतं की शासनाच्या धोरणात बसत होतं, म्हणून कन्या शाळेला मंजुरी विनासायास मुंबईला एकदाही न जाता मिळून गेली. तुझ्या प्रयत्नानं शाळा अनुदानित झाली. हां, मी पदरच्या पैशानं ही शाळा बांधली. त्यासाठी 5 एकर जमीनही विकली. पण तू काळजी करू नकोस. इमारतीचं भाडं जेव्हा सुरू होईल, हा म्हणता मी गुंतवलेले पैसे मोकळे होतील. पण आप्पाला अद्याप दुनियादारी ज्ञात नव्हती वा समजत नव्हती हेच खरं, किंवा जन्मजात चांगुलपणामुळे त्याला अद्याप तरी सिनिकता स्पर्शून गेली नव्हती. आपल्या माणसाचं नेहमी चांगलंच होतं ही त्याची आवडती श्रद्धा होती. अतुल, तू म्हणतोस ते खरं आहे. मला ते का समजत नाही माहीत नाही. जगात भ्रष्टाचार आहे, अनाचार आहे, सारी समाजमूल्य घसरणीला लागलीत. पण म्हणून काही एकदम हताश व्हावं, निराश व्हावं एवढीही काही परिस्थिती वाईट नाहीये. मुख्य म्हणजे आपण चांगले असू, अन्याय अत्याचाराविरुद्ध संघर्ष करण्याची वा नाकारण्याची हिंमत दाखवत असू, तर समोरचा माणूस कितीही वाईट असला तरी आपलं काम तो करतो. सत्याला, निष्ठेला, पाप व अनाचार घाबरतो, त्याच्यापुढे शरणागती पत्करतो, असा माझा सिद्धांत आहे. आप्पाचे डोळे एका उदात्त भावनेनं चमकत होते. क्षणभर मीही त्याच्या त्या आदर्शवादी व मनास मोह घालणाऱ्या चांगल्या विचारांनी भारून गेलो. तुला मी हे सांगितलं होतं की नाही आठवत नाही, पण आज तो किस्सा सांगतो. नवीन शाळा सुरू झाली होती. शाळेचं 2रं वर्ष होतं. अजून अनुदानाचा पत्ता नव्हता. तेव्हाची ही बाब आहे. आणि आप्पानं त्यावेळी जी हकीकत कथन केली ती आजही स्मरणात आहे. अनुदान नसल्यामुळे आप्पाच्या शाळेत काही शिक्षक विना वेतन तर इतर गरजू शिक्षक 300 रुपये माहे वेतनावर काम करीत होते. अर्थात शाळेचा खर्च आप्पा आपल्या वैयक्तिक खर्चातून भागवत होता. सुदैवानं त्याची 20 एकराची बागायत संपन्न शेती होती व तो एकुलता एक असल्यानं पिढीजात संपत्तीही भक्कम होती. वृत्तपत्रात जाहिराती देऊन त्यानं शिक्षकांच्या नियुक्त्या केल्या होत्या. त्यावेळी व आजही विना अनुदानित शाळांतही शिक्षक भरतीच्या वेळी संस्थाचालक सर्रास पैसे घेत असताना आप्पानं गुणवत्ता व उत्तम शिकवणं हाच एकमेव निकष लावून काटेकोरपणे शिक्षकांच्या नियुक्त्या केल्या होत्या. एक पै पण न घेता व त्यांना सांगितलं होतं, ही कन्या शाळा आहे. पुढील वर्षी शाळा अनुदानित होईल. मला तुमच्याकडून काही पण नकोय. तुम्ही माझ्या ध्येयाशी एकरूप व्हावं आणि कन्या शाळेच्या माध्यमातून ग्रामीण स्त्रीची सर्वांगीण प्रगती, उत्तम चारित्र्य, संस्कार, समानता आणि स्वावलंबन या 4 सूत्राने होईल हा माझा विश्वास आहे. तो साकारण्यासाठी मला तुमचं सर्वस्व ओतून शिकवणं व स्वतःच्या व्यक्तिमत्वातून
चालण्या बोलण्यातून वागण्यातून मुलींवर उत्तम संस्कार करणं एवढंच हवं आहे. अनुदान मिळेपर्यंत त्रास आहे, पण मला जे शक्य आहे ते मी तुम्हास देईन आणि विश्वास बाळगा की मी त्याची परतफेड तुमचा पूर्ण पगार सुरू झाल्यावरही मुळीच मागणार नाही. स्वतः आप्पा देयानं पेटलेला होता. त्याची लागण अर्थात शिक्षकांनाही झाली. म्हणून पहिल्याच वर्षी शाळेनं कौतुकास्पद झेप घेतली होती व दुसऱ्या वर्षी प्रत्येक वर्ग व तुकडी शाळा सुरू होताच भरली गेली. पण एक अडचण उद्भवली. आदर्श शिक्षक म्हणून पुरस्कार प्राप्त असे शिक्षणाधिकारी त्यावेळी आप्पाच्या सुदैवानं होतो. त्यांनी त्याला बोलावून अडचण सांगितली व मार्गही. हे पहा आप्पासाहेब, मी माझ्याकडून काहीही खोळंबा न करता शाळेला कंटिन्युएशन द्यायला तयार आहे, पण तुमच्या शाळेचा बॅकलॉग शिल्लक आहे. सर, जाहिरात देऊनही अनुसूचित जमातीचे एकही शिक्षक आले नाहीत. अनुदान नसल्यामुळे एकाची निवड होऊनही तो जॉईन झाला नाही हे तुम्ही जाणता. जमातीचे तज्ज्ञ शिक्षक फारच कमी आहेत म्हणून त्यांना जुन्या पूर्ण अनुदानित शाळांमध्ये सहज नोकरी मिळते. मग ते आमच्यासारख्या नव्या शाळेमध्ये कमी नाममात्र पगारावर कशाला येतील ते का मला माहीत नाही. अप्पासाहेब, मी नियमाचं बोलत आहे. माझ्याकडून काही अडचण येणार नाही. तुम्हाला समाज कल्याण अधिकाऱ्याचं ना हरकत प्रमाणपत्र आणावं लागेल. ते आणून द्या. मी तुम्हाला कंटिन्युएशन देतो. आप्पा मग सरळ त्या समाज कल्याण अधिकाऱ्याकडे जाऊन धडकला व त्याला पूर्ण हकीकत कथन केली व विनंती केली की 1 वर्षासाठी शाळेला ना हरकत प्रमाणपत्र द्यावं. पुढील वर्षी अनुशेष भरला जाईल. समाज कल्याण विभाग शाळेने अनुशेष भरण्यासाठी काय प्रयत्न केले व तरीही सुयोग्य उमेदवार त्या कॅटेगरीचे न असल्यामुळे भरता आले नाहीत, तर त्यांना ना हरकत प्रमाणपत्र देते. आप्पाला वाटत होतं आपल्याला सहज ते भेटून जाईल, पण त्या समाज कल्याण अधिकाऱ्यानं त्याला काही दिवस तांत्रिक प्रक्रियेत गुंतवून ठेवलं. संबंधित लिपिकानं टिप्पणी सादर करावी. शाखा प्रमुखानं अभिप्राय द्यावेत. मग पुन्हा या अधिकाऱ्यानं काही मुद्दे उपस्थित करीत फाईल परत करावी. असा खो-खोचा खेळ 15 दिवस 3 आठवडे झाला. आप्पांचा संयम संपत आला होता. तो कमालीचा क्षुब्ध झाला होता. कोणत्याही परिस्थितीत शाळा सुरू होणं आवश्यक होतं. त्यातच त्याला समाज कल्याण खात्याच्या निरीक्षकानं वेगळं बोलावून घेत साळसूदपणे म्हटलं, आप्पासाहेब, हे काम तर फार सीधंसाधं, अगदी सोपं सरळ आहे, पण तुम्हाला काही गोष्टी लक्षातच येत नाहीत. साहेबांना 5,000 रुपये द्या, मी सौदा जमवतो. अर्ध्या घंट्यात NOC नाही दिली तर माझं नाव बदलून ठेवा. मात्र त्यानंतर आम्हालाही विसरायचं नाही बरं. ताडकन आप्पा उठला. अवाक होत तो निरीक्षक वाचलेल्या तोंडानं पाहत राहिला. ताड चालत आप्पा समाज कल्याण अधिकाऱ्याच्या चेंबरमध्ये झुलते दार धाडकन उघडीत गेला. सर, हे मी काय ऐकतो आहे? मला NOC मिळू शकत नाही. ते तुम्ही केवळ तुम्हाला मी लाच देत नाही म्हणून देत नाहीत. हाच त्या इन्स्पेक्टरच्या कथनाचा अर्थ मी समजावा का?
तो अधिकारी क्षणभर स्तिमित होऊन संतापानं थरथरणाऱ्या आप्पाकडे पाहत राहिला. तो मग त्याला म्हणाला, सिट डाऊन अँड कम डाऊन. त्याच्या पुढे पाण्याचा ग्लास धरीत म्हणाला, वेल आप्पासाहेब, तुम्ही संचालकांनी प्रत्येक शिक्षकामागे भरतीच्या वेळी किती रुपये घेतलेत? तुमच्या भूमच्या सपकाळचा दर 25,000 होता. एक वेळ तुम्ही मला सरळ सरळ शिवी दिली असती तरीही मला वाईट वाटलं नसतं सर. कापणाऱ्या आवाजात आप्पा म्हणाला, पण हा आरोप माझ्यावर कोणत्या माहितीच्या आधारे करीत आहात? मी काही पैसा कमविण्यासाठी शिक्षण क्षेत्रात आलो नाही. घरचा मी बागायतदार शेतकरी आहे व माझ्यावर संघाचे संस्कार आहेत. त्यांच्या विचारसरणीशी मतभेद असू द्यात, पण त्या संस्काराचा माणूस निदान स्वार्थी भ्रष्टाचारी असणार नाही हे लक्षात घ्या सर. मी म्हणणारे ध्येयवादी पैसा खुणावू लागताच पथभ्रष्ट झालेले मी पाहिले आहेत. तो अधिकारी म्हणाला, तुम्ही त्याला कसे अपवाद असणार सर? खरंच बिलीव्ह मी, यातला एकही शिक्षक माझा सोयरा नाही. तुम्ही कुणालाही विचारावं. एकानं जरी मी भरतीच्या वेळी पैसे घेतले असं म्हटलं तर शाळा बंद करून टाकेन व खुशाल परत शेतीकडे वळेन. आप्पा भीडभाड न बाळगता स्पष्टपणे स्वच्छ शब्दात कमालीच्या त्वेषानं म्हणत होता, सर मला माहीत आहे आज शिक्षण संस्था काढणं हा पैसे कमविण्याचा मार्ग झाला आहे, पण माझं ग्रामीण स्त्री पुनरुत्थानाचं ध्येय आहे व त्यासाठी मी पदरचे आजवर 1.5 लाख रुपये खर्च केले आहेत. उत्तम संस्कार, चारित्र्य, समानता व आर्थिक स्वावलंबन हे गुण मला उद्याच्या स्त्रियांत पाहायचे आहेत. त्यासाठी आजच्या मुलींवर मी शाळेच्या माध्यमातून संस्कार घडवू इच्छित आहे. तो अधिकारी शांतपणे आप्पांचं बोलणं ऐकत होता. त्याच्या दालनात बोचक शांतता होती व त्यात आप्पांचा आवाज मंत्र जागराप्रमाणे घुमत होता. त्या अधिकाऱ्याच्या चेहऱ्यावरचे आक्रसलेले संवेदनाहीनतेचे भाव काहीसे सैलावत होते. तो अजूनही एका शब्दाने प्रतिवाद न करता आप्पांचं ऐकत होता. सर मला 5,000 कमी नाहीत, पण प्रश्न तत्वाचा आहे. मी सरळ व चांगल्या कामासाठी का लाच द्यावी? आपण मला NOC देता म्हणजे काही मेहरबानी करीत नाही. तो तुमच्या कामाचा भाग आहे. माझं मागणं व काम गैरकायदेशीर असेल तर कायदा नमूद करून मला नकार द्या. मी शांतपणे निघून जाईन. अनुसूचित जमातीचा अनुशेष भरण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करीन, मगच अर्ज करेन. पण तोवर शाळा बंद पडेल. कामावर असलेल्या शिक्षकांना बेकारीशी सामना करावा लागेल. पण ही जर प्रामाणिकपणाची, स्वच्छपणाची किंमत असेल तर ती मला मंजूर आहे. मी आपली रजा घेतो सर. आपल्या सत्सक विवेक बुद्धीला जे पटेल ते करा. आप्पा उठून जाण्यासाठी वळला तेव्हा त्या अधिकाऱ्यानं त्याला हाका मारून थांबवलं. आय एम सॉरी अप्पासाहेब, मी साऱ्यांना एकाच तराजूनं मोजण्याचा प्रयत्न करीत होतो, पण तुमच्या स्पष्ट व स्वच्छ बोलण्यानं अस्वस्थ झालो. तुम्ही खरे आहात हे पटलं. मी तुमच्याकडून पैसे घेणार नाही. इथंच थांबा, चहा मागवतो. तो पिणं होईपर्यंत ना हरकत प्रमाणपत्र तयार करून देतो. त्यानंतर तो अधिकारी मला भेटला असता मी त्याचं कौतुक केलं तसा तो किंचित ओशाळवाणा होत म्हणाला, मी त्यांना ओळखलं नाही सर. तो एक अस्सल हिरा आहे. तो हिरा आज भंगला होता.
त्यानं 10 वर्षानंतर आपलं स्वत्व सोडून तडजोड केली होती. गेली 5 वर्षे आप्पा शाळा इमारतीच्या बांधकामात गढून गेला होता व त्यात आपली सारी शिल्लक व शेतमालाचं उत्पन्न ओतत होता. इमारत पूर्ण झाली तेव्हा खर्च 20 लाखांच्या वर गेला होता. मला त्याला वेडा म्हणावं का झपाटलेला कळत नव्हतं, पण माझ्या लेखी माझ्या परममित्राची किंमत असीम झाली होती. आणि मग सुरू झालं शाळा भाडे प्रकरण. शासन शाळांना इमारतीचं सार्वजनिक बांधकाम खातं ठरवून देईल त्याप्रमाणे भाडं देतं. सर्व कागदपत्रांची पूर्तता करून त्याची फाईल त्या प्रामाणिक राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या शिक्षणाधिकाऱ्यानं औरंगाबादला विभागीय कार्यालयात मंजुरीसाठी पाठवून दिली. इथेही नियमांचा कीस पाडला गेला. शाळा इमारतीचं स्थलांतर 1 किलोमीटरच्या आत आहे का बाहेर, एवढ्या मोठ्या इमारतीची गरज होती का, इत्यादी इत्यादी. त्याची पूर्तता होऊन मी औरंगाबादला त्यावेळी बदलून आलो असल्यामुळे वारंवार फोन करून मंजुरी मिळाली. आता आप्पाला नियमाप्रमाणे 4 वर्षाचे भाडे सुमारे 6 लाख रुपये मिळणार होते. ते त्याला मिळाल्याचे मला समजले तेव्हा बरे वाटले. सुमारे 5-7 वर्षापासून त्याचा अडकलेला पैसा आता क्रमशः मोकळा व्हायला सुरुवात झाली होती. हे 6 लाख मिळण्यासाठी 25,000 त्याला उदक सोडावं लागलं होतं. आजच्या जमान्यात ही रक्कम फार नव्हती, पण आप्पाने ती द्यावी व तडजोड करावी हे धक्कादायक होतं. अतुल आप्पाच्या माझे खांदे धरून हलविण्यामुळे मी विचारतंद्रीतून बाहेर आलो. तू भाग्यवान आहेस मित्रा. प्रशासकीय अधिकारी आहेस. डायरेक्ट डेप्युटी कलेक्टर म्हणून नोकरीस लागलास व आज उपायुक्त आहेस. तुझ्या तडजोडी कराव्या लागत नाही. तुला तडजोडी कराव्या लागत नाहीत. त्याची गरजही नाही. तुझ्या खात्याव्यतिरिक्त असलेली कामंही आपसूक होतात. नव्हे त्या खात्यातील लोकांना तुला खुश करायची अशी संधीच हवी असते. म्हणून तुला प्रामाणिकपणा परवडू शकतो. माझ्यासारख्या सामान्य शेतकऱ्याला एक शिक्षण संस्था चालवताना तो परवडत नाही. हे भान मला आता या प्रकरणामुळे आलं आहे. त्याच्या कोरड्या स्वरातील प्रतीत होणाऱ्या विषादानं माझं मन कात्रत होतं. माझा असा एक आदर्शवत ध्रुवाचा तारा निखळून पडताना पाहवत नव्हतं. मुख्य म्हणजे त्याची स्पष्ट कबुली क्लेश देत होती. म्हणजे आता रूढ अर्थाने तू व्यवहारी झालास म्हण की. मी काहीशा गुस्स्यातच विचारलं. तू तर आप्पा सरळ सरळ समर्थन करतो आहेस. माझा हात त्यानं आपल्या हातात घेतला होता. त्याच्या सूक्ष्मपणे थरथरणाऱ्या देहाचे कंप सहानुभाव देत होते. काही क्षण असेच निस्तब्ध गेले. मग तो म्हणाला, अतुल, तुझा गुस्सा व त्यामागचं प्रांजळ मत व सदहेतू समजलो रे. मला मी केलेल्या बाबीचं समर्थनही करायचं नाही रे, पण प्रश्न 20 लक्ष रुपयांचा होता आहे. हे माझ्या दादांच्या निढळाच्या घामाचे पांढरे पैसे आहेत. मला माझ्या गुंतवणुकीवर अगदी बँक दरानंही व्याज नकोय. मी व दादांनी असं ठरवलं होतं की 10 वर्षात घातलेले पैसे फिटले की त्यानंतर भाड्याचे येणारे पैसे शाळेसाठीच खर्च करायचे. काही नवीन शिक्षण प्रकल्प राबवायचे
अजूनही तो विचार मी बदललेला नाही. मी मनोमन शर्मिंदा झालो होतो. फार उतावळेपणानं आप्पासाहेब सोपे निष्कर्ष काढून मोकळा झालो होतो. पण यावेळी भाड्याची ग्रँट मिळाली नसती तर पुढल्या वर्षीच ती मिळणार होती. पुन्हा तेव्हाही हा प्रश्न राहिला असताच. मी विचार केला थोडा. 1 वर्षाचं व्याजच मुळी केवढं होईल, म्हणून मी नाईलाजानं मनावर धोंडा ठेवून लाच दिली. अतुल किती लोकांशी भांडत बसू तत्वासाठी, त्यांना ते खरं वाटतच नाही. माझी अवस्था कहाणीतल्या त्या वेड्या अव्यवहारी ब्राह्मणासारखी झाली आहे. 9 ब्राह्मण तहानलेल्या अवस्थेत जोड्याचा पोहरा करून पाणी पितात, तेव्हा 10वा धर्मनिष्ठ ब्राह्मण तहान सहन करतो पण पाणी पित नाही. गावी आल्यावर ते 9 ब्राह्मण उलटा प्रचार करतात. हा 10वा ब्राह्मण धर्मभ्रष्ट झाला, तो जोड्यानं पाणी पिला. लोकशाहीमध्ये असत्यही सत्य होतं. मी जर 10वा ब्राह्मण असेन तर मी कसा लोकांसाठी खरा प्रामाणिक ठरू शकतो? मी सुन्न झालो होतो. ज्या शांत कोरडेपणानं आप्पा बोलत होता त्यामागचं जळतं धगधगतं वास्तव मला चटकेच देत होतं. अतुल हा पलायनवादी नाही की भीरूपणा नाही. अतुल हा पलायनवाद नाही की भीरूपणा नाही, पण आपली शक्ती पत्थरावर डोकं फोडून बर्बाद करायची नाही असं मी ठरवलं आहे. कारण मला माझ्या ध्येयाच्या मार्गानं बरंच काही करायचं आहे. त्यासाठी मला ती राखून ठेवायची आहे. बोलताना मला पूर्वीचा आप्पा सापडत होता. टिपिकल ध्येयधुंद, पण तरीही दुनियादारीच्या अनुभवानं काही प्रमाणात व्यवहारी झालेला तो पुढे म्हणाला, 10 वर्षात समाज अधिक भ्रष्ट झाला आहे. तो म्हणाला, या 10 वर्षात समाज अधिक भ्रष्ट झाला आहे, किंबहुना टोटली करप्ट झाला आहे, असाच माझा निष्कर्ष आहे. 10 वर्षापूर्वी त्या समाज कल्याण अधिकाऱ्यानं तो भ्रष्ट असूनही माझं काम खरं जाणून सरळपणे केलं होतं. आजही या शिक्षणाधिकाऱ्यास माझा खरेपणा प्रामाणिकपणा माहीत नाही असं थोडंच आहे. पण त्याच्याजवळ विवेक उरला नाही. खरं सांगतो, आजचा जीवनमंत्र झाला आहे पैसा मिळवणं. कसाही कोणत्याही मार्गानं अशा विपरीत परिस्थितीत जीवाचा किती आटापिटा करायचा असा प्रश्न जेव्हा मला पडला आणि सर्व बाजूंनी विचार करून जेव्हा उत्तर नकारार्थी आलं, मी त्याला लाच दिली. पण अतुल, ही तडजोड संस्थेसाठी आहे. एक माणूस म्हणून मला पडणाऱ्या मर्यादेची आहे. पण मी कुणाकडून कधी घेणार नाही, कुणाला कधी लुबाडणार नाही. लाच देणं हा अपराध असला तरी प्राप्त परिस्थितीत तो आपद्धर्म मानतो मी. पण लाच न घेणं हे माझ्या हाती आहे. द्यावा लागलेला पैसा मी वैयक्तिक खर्च समजेन. चोरीमारी झाली किंवा कुणी फसवलं तर आपण काय करतो तसं समजून हे 25,000वर मी उदक सोडले आहे. यापुढेही वेळोवेळी कदाचित असं काही करावं लागेल, पण तो भार मी शाळेवर शिक्षकांवर टाकणार नाही. आणि एकदा मी घातलेला पैसा सुटला की त्यानंतर मिळणारं भाडं जरी माझ्या वैयक्तिक मालकीचं राहणार असलं तरी तो सारा पैसा मी शाळेतच ओतणार आहे. वो बुराई करे हम भलाई करे हे माझं उत्तर असणार आहे.
मळब निघून गेल्यानंतर वातावरण जसं स्वच्छ होतं तसा मी मोकळा झालो होतो. मी त्याच्याकडे पाहत होतो. हॅट्स ऑफ यू आप्पा. लक्ष्मीकांत देशमुख यांचा हिरा जो भंगला नाही. लक्ष्मीकांत देशमुख यांची हिरा जो भंगला नाही ही अग्निपथ या कथासंग्रहातून घेतलेली कथा येथे समाप्त.